अन्य सदस्य ग्रामपंचायत कडपोली मैदानाच्या दिशेने चला. सन्मान्य जोशी साहेब, केशव दवंडे आपणास विनंती आपण देखील जाऊया. ओळख केली जाते कोळकेवाडी संघासाठी ची जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक बलाढ्य संघ, ज्या संघाने या आधीच्या जिल्ह्यातील अनेक राज्य स्तरीय स्पर्धा जिंकल्या आणि या मैदानावरती देखील एक त्यांचा विक्रम आहे. या आधीच्या 2 जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अपराजित असणारा हा संघ आदित्य शिंदे, शुभम शिंदे आणि अजिंक्य पवारचा वाघजाई कोळकेवाडी संघ जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. थँक्यू सर, थँक्यू. महत्वाची असेल लढत. आपण वळतोय आपले दमदार हे पंच पॅनल या ठिकाणी आपण असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वाघजाईची असणारी ओळख आपण सगळ्या परिचित आहे. प्रोच्या खेळाडूंबद्दल आपण जरूर बोलू. बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे, ज्याच्यामध्ये अजित चव्हाण, अक्षय सूर्यवंशी, अनुज गावडे, सुरेश जाधव, संभाजी भाबळे, जयंत काळे, भूषण टापकीर आणि सिद्धार्थ मुरुमकर असा असणारा चमू आहे. दोन्ही संघ आहेत तसेच लाईनअप होतील, कारण आज आलेल्या क्रीडा रसिकांना आपण ओळख करून देऊया आपल्या खेळाडूंची. या ठिकाणी नाणेफेक होईल आणि त्यानंतर प्रोच्या आपल्या या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीतील खेळाडूंचा आपण या ठिकाणी परिचय करून देऊया. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आपले आत्माराम कदम आहेत. वाघजाई कोळकेवाडी संघ जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. थँक्यू सर, थँक्यू. महत्वाची असेल लढत. आपण वळतोय आपले दमदार हे पंच पॅनल या ठिकाणी आपण असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वाघजाईची असणारी ओळख आपण सगळ्या परिचित आहे. प्रोच्या खेळाडूंबद्दल आपण जरूर बोलू. बाबूराव चांदोरे सोशल फाउंडेशन पुणे, ज्याच्यामध्ये अजित चव्हाण, अक्षय सूर्यवंशी, अनुज गावडे, सुरेश जाधव, संभाजी भाबळे, जयंत काळे, भूषण टापकीर आणि सिद्धार्थ मुरुमकर असा असणारा चमू आहे. दोन्ही संघ आहेत तसेच लाईनअप होतील, कारण आज आलेल्या क्रीडा रसिकांना आपण ओळख करून देऊया आपल्या खेळाडूंची. या ठिकाणी नाणेफेक होईल आणि त्यानंतर प्रोच्या आपल्या या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीतील खेळाडूंचा आपण या ठिकाणी परिचय करून देऊया. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आपले आत्माराम कदम आहेत. नॅशनल गेम्स मध्ये आपण त्यांना पाहिलं. BC फाउंडेशनचे कोच आणि सचिन शिंदे दोघे आपल्या चिपळूण तालुक्यातल्या ओळी गावचे असणारे सुपुत्र आहेत. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी नाणेफेक केली जाते. आमचे ज्येष्ठ सहकारी आणि प्रतिदेश उद्योजक दत्ताराम रांगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीची मॅच होते. BC फाउंडेशन पुणे वर्सेस वाघजाई कोळकेवाडी रत्नागिरी. तुषारजी 2 मिनिटं फक्त. या स्पर्धेच्या निमित्तानं लढत तर होते, मात्र एका विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. चिपळूण तालुक्यातल्या ओळी गावचा असणारा सुपुत्र आहे, ज्यांना नॅशनल गेम्स मध्ये आपण प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहिलं. फेडरेशन चषक 2009 असेल. पुणे ग्रामीणचे असणारे कोच, त्याचबरोबर व्यावसायिक संघ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. जसं गुणवान खेळाडू आहे चिपळूण तालुक्यातल्या ओळी गावचे असणारे सुपुत्र. टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया आत्माराम कदम. या जरा प्लीज या. टाळ्याहून जर मित्रांनो. ओळी गावचे असणारे सुपुत्र, आपल्या दसपडीचे असणारे सुपुत्र. या ठिकाणी BC फाउंडेशन बाबूराव चांदोरे फाउंडेशनचे असणारे प्रतिनिधी आहेत. विनंती आपण आत्मारामजी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आत्माराम कदम. टाळ्या मित्रांनो जोरदार झाला पाहिजे आपल्या आत्माराम कदम यांच्यासाठी, कारण कबड्डीचे माजी राष्ट्रीय खेळाडू, अनेक मोठे मोठे खेळाडू यांनी घडवले मित्रांनो. आणि त्यामुळं आज आपण पाहतो एक पुणे ग्रामीणचा असणारा एक मोठा बोलबाला असतो महाराष्ट्रामध्ये. आणि या संघाला बाबूराव चांदोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशिक्षकाच्या महत्वाच्या भूमिकेत पुन्हा एकदा दसपडी वासियांचं प्रेम आमच्या आत्माराम कदम यांच्यासाठी टाळ्यांच्या माध्यमातून. यानंतर आपण आमंत्रित करूया सचिन शिंदे. हे देखील आपल्या ओळी गावचे आहेत. सिनियर नॅशनलला त्यांना आपण कोच पाहिलं, खेलो इंडियाला पण पाहिलं. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा कुमार गटाचं नेतृत्व केलं. पुणे जिल्ह्यासाठी देखील खूप मोठं योगदान आहे. या सचिनजी हे देखील आपल्या दसपडीचे सुपुत्र आहेत. त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतो. तुम्हाला